2024 खरीप आणि लेट खरीप हंगामातील कांदा लागवडीसाठी दर्जेदार आणि किफायतशीर असलेल्या फुले समर्थ आणि रब्बीसाठी उपयुक्त असलेल्या फुले बसवंत या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। तसेच 2024 मध्ये जे बियाणे जे दर आहेत तर ते म्हणजे 3,500 ते 4,000 रुपये दर आहेत बियाण्याला। तर खरं म्हणजे बघायला जर गेलं तर फुले बसंत आणि फुले समर्थ हे जे वाण आहे हे बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीये। तर हे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे। या वाणाचे जे वैशिष्ट्य आहे खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि हे वाण सहजासहजी मिळत नाहीये। तर याचे जे वैशिष्ट्य आहे ते खूप चांगल्या प्रकारचे असल्यामुळे याला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। तर ज्या काही शेतकऱ्यांना फुले बसवंत आणि फुले समर्थ हे वाण जर हवे असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये मेसेज करून कळवा। नक्कीच हे वाण म्हणजे तुम्हाला मिळून जाईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपली अमृत पेठ शेती संशोधन चॅनलमध्ये। तर खरीप हंगामासाठी येत्या 2024 आणि खरीप हंगामासाठी जी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे ती म्हणजेच फुले समर्थ आणि फुले बसवंत या वाणासाठी अधिक आहे। याची जी वैशिष्ट्य आहे खूप चांगल्या प्रकारची आहे आणि हे जे वाण आहे हे राहुरी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे आणि स्वस्तात देखील आहे। तर ज्या काही शेतकऱ्यांना हवं असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये मेसेज करून कळवावे। तर ह्या वाणाची वैशिष्ट्य काय आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर यंदा लागवड वाढणार म्हणजे मागच्या वर्षी पाऊस उशिरा पडल्याने शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यांची कमी खरेदी केली होती, मात्र यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत। तसेच आगामी काळात कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात असा शेतकऱ्यांना अंदाज आल्याने ते कांदा बियाणे खरेदीसाठी म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत आणि मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे। पण हे जे बियाणं आहे हे चांगल्या प्रकारे म्हणजे सहजासहजी कुठं मिळत नाहीये आणि हे जे वाण आहे हे विद्यापीठाने यंदा कांदा बियाण्याचे उत्पन्न वाढवले असून विद्यापीठाच्या प्रक्षेत्राबरोबरच निफाड, पिंपळगाव, लखमापूर अशा विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरही कांदा बियाण्यांची जी वाढ आहे ही निर्मिती करण्यात आलेली आहे। निफाड येथील म्हणजे 2024 तर येत्या खरीप हंगामासाठी जवळजवळ चांगल्या प्रकारे म्हणजे 2,500 किलो कांदा बियाणे विक्री झालेले आहे। तर कुंदेवाडी निफाड येथील ही जी माहिती आहे ही आहे। तर फुले समर्थ वाणाचा एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसून आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात जाणून घेऊया आपण फुले समर्थ कांदा बियाण्यांचे वैशिष्ट्य नक्की काय आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, फुले समर्थ कांदा बियाण्याचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक हे कांद्याचे मूलभूत बियाणे आहे ज्याला ब्रीडर सीड असे म्हणतात। शेतकऱ्यांनी हे बियाणे नेले की त्यापासून ते स्वतः बियाणे तयार करू शकतात, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या कांदा सीडचं आहे। तसंच कांदा 86 ते 90 दिवसात काढणीस तयार होतो, त्यामुळे 2 ते 3 पाण्याच्या पाड्यांची बचत होते। तसंच त्याचा जो रंग आहे गडद लाल आणि कापल्यानंतर एक रिंग असलेला हा कांदा असतो, त्याला सिंगल रिंग कांदा असेही म्हणतात। तर या बियाण्याची लागवड केल्यास जोड कांदा शक्यतोवर म्हणजे येत नाही। उत्पादित कांद्यांचा आकार एकसारखा असतो, त्यामुळे त्याला बाजारात मागणीही चांगली असते। या वाणापासून खरीप हंगामात 280 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत तर रांगड्या किंवा लेट खरीप हंगामात 400 क्विंटल प्रति हेक्टर कांदा उत्पादन आपण मिळवू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, ही या वाणाची वैशिष्ट्य आहे फुले समर्थ वाणाची। चांगल्या प्रकारचं वाण आहे, तुम्ही नक्कीच हे खरेदी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, दुसरे जे कांद्याचं वाण आहे ते म्हणजे फुले बसवंत, म्हणजे याबद्दल आपण थोडक्यात वैशिष्ट्य जाणून घेऊया। तर एक हे वाण खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे। 2 कांदे आकाराने मध्यम ते मोठे व शेंड्यांकडे निमुळते असतात। 3 रंग लाल गडद असून काढणीनंतर 3 ते 4 महिने साठवता येते। तर हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल पर्यंत मिळते। तर ह्या वाणाची वैशिष्ट्ये आहे